आत्या काय अगं ऐक आत्या ऐक ना गं, असं नको करूस ना गं, आत्या, मला माहिती आहे कुणाच्या आपलं घरात घर शिरायची आहे. पण पद्धत नाहीये. आत्या ऐक ना बाहेर- गं. आत्या आत्या अगं काय चाललंय तुझं? आत्या त्याला येऊ देत ना गं, आपण बोलूयात ना त्याच्याशी. काही बोलायचं नाही मला. माझ्या मुलीकडे वाईट नजरेने बघताना परवानगी घेतली होती आपली, मग का थांबू त्याच्यासाठी? नाही थांबणार. अगं पण ह्या सगळ्यात या त्याची रेखा, खरंच काही या चूक समजावयाचं नाहीये, खरं आहे तू का काय खोटं चाललंय आहे हे तिच्या तर मदतीला? बोल. मी समजून घ्या, अशा माणसांची असंच वागायला हवंय. अगं काय बोलतेस तू? आत्या आत्या ऐक ना आत्या. अगं नको ना गं असं करूस. तू नाही सांगायचं मला काय वागायचं आणि काय नाही ते. मला तो, त्याचं सामान, त्याची एकही आठवण या घरात नकोय. तुला जर एवढा पुळका असेल ना त्याचा, तर बॅग भरून हो घराबाहेर त्याच्या बरोबर. सुमी प्लीज तिला सांग ना प्लीज. अगं या सगळ्यात खरंच त्याची काहीच चूक नाहीये, तू शांत चूक हो, नाहीये, तर तिला सांग. आत्या अगं आजी, हे सगळं त्याच्या आईचं सामान आहे ग. त्याने बिचाऱ्याने इतक्या वर्षापासून खूप सांभाळून ठेवलंय. त्याने हे सामान असं पडलेलं पाहिलं ना सुमी, तर त्याला खूप वाईट वाटेल ग. आत्या आत्या त्याच्या आईचा फोटो आहे तो. आत्या आत्या हे काय करताय तुम्ही? ए आवाज खाली हा. तुझ्यासारख्या नालायक माणसाबरोबर जे करायला पाहिजे ना तेच करते मी. हे असले निरागस चेहरे करू नकोस हं? घरातल्या इतरांच्या डोळ्यांवर झापडा असतील, माझ्या नाही येत. मला दिसतंय काय चाललंय तुझं ते. अगं मालती, आधी सांग त्याला काय झालंय ते. त्याला बोलायची संधी दे. कशाला द्यायची संधी त्याला? आपल्या घरात राहायला दिलंय ना तेच खूप आहे. आणि तुझी एवढी हिंमत, माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघतोस तू? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? तू काव्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोयस ते. मी काहीही केलेलं नाहीये. काव्याला स्वतःच्या खोलीत कोणी बोलवलं मग? मी फोटो बघितलाय हा, आणि त्या फोटो मध्ये सरळ दिसतंय तू आणि काव्या तुझ्या खोलीत आहात. आपण सेल्फी काढूया. नको ना. तू ये ना. हे बघ इकडे, बघ इकडे. अगं हो. स्माईल. अगं मालती, तो सांगतोय ना त्यानं तिला नाही बोलवलं खोलीत. मला काही ऐकायचं नाहीये, आणि या फालतू मुलाचं तर काही ऐकायचं नाहीये. तुला काय वाटलं रे, काव्याचे वडील नाहीत म्हणून गोड गोड बोलून तिला फसवशील? तिची आई आहे, तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला, तिची काळजी घ्यायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काव्याच्या नावामागे तिच्या वडिलांचं नाव लागतं. तुझ्या नावामागे लागतं तुझ्या बापाचं नाव. माझ्या बापाबद्दल हॅलो हॅलो. काय ग निशिताई, कुठे आहात तुम्ही सगळे? फोन का उचलत नाही आहात? बाहेर आहेत ते. काय काम आहे तुझं? मला केदार बद्दल तुला काय प्रॉब्लेम आहे त्याच्याशी? हे निशिताई ठेव ग फोन. फक्त मला नाही, संपूर्ण खांडेकर फॅमिलीला त्याच्याशी प्रॉब्लेम आहे. आता त्यांना काय प्रॉब्लेम आहे? काव्या नीट ऐक. केदार हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे. आत्ता माझ्या हळदी कुंकू समारंभात आला होता आणि सगळा तमाशा करून गेलाय. काय काय तुझ्या बापाबद्दल काय? बोल ना, पुढे बोल. आता का दात खेळ बसलीये? कारण बोलायला काही नाहीये ना, मी खरं बोलतेय. अरे तुझ्यावर संस्कार नाहीयेत ना, म्हणूनच ही वेळ आणलीयस आमच्यावर. तुझ्यापेक्षा ना रस्त्यावरचं बेवारस कुत्र बरं. मालती, तो सुसंस्कारी मुलगा आहे.
त्याच्यावर त्याच्या आईने चांगले संस्कार केलेत आणि त्याचे वडील सुद्धा आहेत. आहे मग दाखव म्हणा. आणि हा लाख म्हणेल त्याचे वडील आहेत म्हणून त्यांनी मान्य करायला पाहिजे ना हा त्यांचा मुलगा आहे ते. सांगा ना आता कोण आहे तुमचा बाप आहे. माझाच मुलगा आहे तो केदार दयानंद खांडेकर. आणि त्या माणसाकडे दमडी नसेल म्हणूनच टाकून दिला असेल यांना वाऱ्यावर. मुळात तो माणूस आहे का नाही आपल्याला काय माहिती आहे. मी बोलले त्याचा राग आला तुला. नाही आलाच पाहिजे राग. आलाच पाहिजे कारण मी खरं बोलतीये. आणि जर खोटं सिद्ध करायचं असेल ना तर आण बापाला. कर उभा आमच्या समोर. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. मालती गप्प बैस. काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? मला कळतंय मी काय बोलते. तू मध्ये मध्ये करू नकोस आई. आई योग्य तेच करते. आई 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 ऐक ना. तू का आलीयस बाहेर. तुला घरात थांबायला सांगितलं होतं ना. आई अगं निशिताईचा कॉल आला होता. बोलेन तिच्याशी काय बोलायचंय ते. आधी मला याला घराबाहेर काढू दे. तू इथेच थांब. कळलं ना? आई ऐक ना. ए, अगं ऐक तर माझं ऐकून तर घे. काय? अगं हा कुणाचा मुलगा नसून दयानंद अरे खांडेकरांचा. मग काय झालं ते. दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे. होय. अगं हो. अगं मला निशिताईंनी सगळं सांगितलंय आणि हा तिथूनच आलाय. हो खूप तमाशे झाले ताई तिकडे. आणि निशिताई म्हणाली की दयानंद काकांनी सुद्धा मान्य केलंय की हा त्यांचाच मुलगा आहे. अगं काय बोलतेस तू? अगं हो निशीचे सासरे. दयानंद खांडेकर याचे वडील आहेत. मग खरंय. आणि अजून एक गोष्ट खरी आहे. माझं केदारवर खूप प्रेम आहे. काका हा आपला आतापर्यंतचा हिशोब. केदार हे थोडं समजूतदारपणे घे रे. पैसे घेऊ नकोस दादा. हे धर. धर हे पैसे. आणि कोणी कुठेही जायची गरज नाही. त्यांनी दिले पैसे आणि तू घेतलेस लगेच. काय ग मालती काय झालं? आता तर त्याचा अपमान करून त्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढायला निघाली होतीस ना? हो घराबाहेरच काढणार होते त्याला. पण तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं. चूक काय त्याच्या एकट्याची आहे. काव्याची पण चूक आहे. शिक्षा भोगायची तर दोघांनी एकत्र भोगली पाहिजे ना. अगं मालती काय बोलतेस तू. डोका ठिकाणावर आहे ना तुझं. रेखा अगं काव्या माझी मुलगी आहे ग. ती म्हणते तिचं प्रेम आहे याच्यावर. आता ह्याला घराबाहेर काढलं तर तिचं मन किती दुखावेल. मी कसं करू असं सांग मला.